नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ACC अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे। मी अजय सर। मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इंडायसेसचा अगदी महत्त्वाचा प्रश्न। आला लक्षात? बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ काही बनवलेलं नाही। मग आज आमची अशी इच्छा झाली, विद्यार्थ्यांची मागणी होती की सर व्हिडिओ बनवा, आम्ही इंस्टाग्रामवर ठेवू, तुमचे फॉलोअर्स वाढवू। तर मी म्हटलं बरं ठीक आहे, तसं तरी करू। चला, काय आहे 3 चा पॉवर 5 गुणिला 27 चा पॉवर m त्याचा पॉवर 3 बरोबर 3 चा पॉवर 23। आला लक्षात? आता याला सॉल्व कसं करतात वैष्णवीताई? कसं करतात सांगा, कसं करतात? हां, काय करतात त्याला? व्हेरी गुड। बघा आता 3 चा पॉवर, हे मार्कर काही लिहित नाही, याला इथं ठेवून देतो। 3 चा पॉवर 5 लिहा गुणाकारामध्ये। आता 27 कोणाचा किती पॉवर आहे? 3 चा 3 पॉवर आहे, म्हणजे 3 चा पॉवर 3 करा, मग त्याचा घात m, मग त्याचाही पॉवर काय आहे 3 बरोबर 3 चा पॉवर 23। बरोबर आहे की नाही? मग काय करायचं? 3 चा पॉवर 5 गुणिला, आता ज्या संख्याचा पॉवरचा घातांकाचा घात असेल तर अशा वेळी त्या घातांकाचा काय होतो? गुणाकार होतो। बरोबर आहे? म्हणून 3 चा पॉवर 3 गुणिला m गुणिला 3 बरोबर 3 चा पॉवर 23। बरोबर आहे? मग आता 3 चा पॉवर 5 गुणिले यांचा गुणाकार करा, 3 तिरी 9 आणि हा m बरोबर 3 चा पॉवर 23। बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, हे काय आहे? बेस समान आहे, मग यांचा काय होणार? बेरीज होणार, म्हणजे 3 चा पॉवर 5 अधिक 9m लक्षात बरोबर किती? 3 चा पॉवर 23। मग काय होणार? हे दोन्ही समान आहेत, मग 5 प्लस 9m बरोबर 23। मग 9m ला आपल्याला इथं काढायचं आहे बरोबर 23, हा प्लसमध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? -5। मग m बराबर 23 मधून 5 गेले 18 भागिला 9, म्हणजे m बराबर किती? 2, 9 दुनी 18। आलं लक्षात? अशा प्रकारे आपला हा गणित सुटलेलं आहे। कोणाला नाही समजला? समजला आपको बेटा? इधर समझा? ठीक है, आपको समझा? किसको नहीं समझा है? दादा तुला रे समजला? मग असा जर पुढचा प्रश्न देईन तो सॉल्व करणार? चला, हा म्हणते करणार, तर आता पुढचा प्रश्न देतो। ठीक आहे, चला सॉल्व करा। दिख रहा हूँ ना मैं बराबर? कट तो नहीं रहा है चेहरा? ठीक है, चलो क्वेश्चन क्या है? 6 चा घात 4x माइनस 3 गुणिला 6 चा घात 3x माइनस 3 माइनस 4x बरोबर। त्याला कसं सॉल्व करतात? बेस काय आहे? समान आहे, तर घातांकाची काय होते? काय होते? बेरीज ना, गुणाकारात आहे ना। हे जर बेस समान आहे तर हे काय आहे? यांचं बेरीज होणार, म्हणजे 6 चा घात 4x मायनस 3 अधिक 3 मायनस 4x एवढा समजला? मग काय 6 चा घात, हे बघा, हे प्लस 4x मायनस 4x कॅन्सल, मायनस 3 प्लस 3 कॅन्सल, म्हणजे 6 चा घात इथं काय उरलेला आहे? 0। जर कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर आन्सर काय येणार? 1। समजला? नियम लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर आन्सर 1 असतो, आणि कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल तर आन्सर तीच संख्या असते जिचा घात 1 आहे। समजला? देखिए, कृष्णा बहुत अच्छा लग रहा है इसलिए बोला, कुछ नहीं होता, कृष्णा बहुत अच्छा लग रहा है भाई, ये तो बहुत कम बोलता हूँ मैं। ठीक आहे, चलो आता असे प्रश्न कसे सॉल्व करतात समजून घ्या। बघा, लक्षपूर्वक आहे का? ज्यांचं घात निघतो, ठीक आहे, तर ते असे प्रश्न सॉल्व करण्यासाठी सोपे जातात, पण ज्यांचा समजून घ्या काही घात निघत नाही, जसं आता बघा 8 हा 2 चा क्यूब आहे,
है ना, आणि 27 हा 3चा आहे, पण आता 6 हा कोणाचाच नाही आहे, बरोबर आहे. मग अशा वेळी काय करायचं, त्याचं फॅक्टर पाळायचे. अशा वेळी काय करायचं, त्याचे फॅक्टर पाळायचे. पण फॅक्टर कसे पाळायचे, दोनही लहान असायला पाहिजे. आलं लक्षात. जसं आता 6चा फॅक्टर आपण कसे पाडू, 2 गुणिला 3. 6 गुणिला 1 पण होते, पण हे पाडणार आपण नाही. आपण काय पाडू, 2 गुणिला 3. मग याला एका ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजे 2 गुणिला 3 त्याचा पॉवर किती आहे, 4 गुणिला हा कोणाचा किती आहे, 2चा क्यूब त्याचा घात 2. हा कोणाचा किती आहे, 3चा क्यूब त्याचा घात 2. एवढं समजलं. मग जशाच्या तसे खाली आणा. 2चा 6, 3चा 6, 2चा 4, 3चा 3. एवढं समजलं का नाही बिट्टू, ठीक आहे. मग हे जे आहेत याला पुन्हा ब्रॅकेटचा बाहेर काढा. म्हणजे 2ला ब्रॅकेटचा बाहेर काढा, त्याचा पॉवर किती आहे, 4 गुणिला 3ला बाहेर काढा, त्याचा पॉवर किती आहे, 4 गुणिला 2, 3 दुनी 2चा पॉवर किती, 6, 3 दुनी 6. एवढा समजला. ही स्टेप समजली सगळ्याले, समजली का रे. मग काय करायचं, 2चा घात 6, 3चा घात 6, 2चा घात 4, 3चा घात 3. एवढा समजला. जसेचे तसे आपण लिहिलो. मग आता जर काटापिटी होत असेल तर कापून घ्यायचं. आलं लक्षात. बघा आता 2चा घात 4, तर 2चा घात 4, 2चा घात 4 कॅन्सल झाला. 2चा घात 6, 2चा घात 6 कॅन्सल झाला. 3चा घात 6, 3चा घात 6 कॅन्सल झाला. आता इथं 3चा घात 4 आहे, 3चा घात 3 आहे, हे कॅन्सल होऊ शकत नाही. म्हणून 3चा घात 4 भागिला 3चा घात 3 बेस समान आहे. मग अशा वेळी काय होते, वजाबाकी होते. म्हणजे 3चा घात 4 मायनस 3 म्हणजे 3चा घात किती, 1. मग कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल तर आन्सर काय असणार, 3ची संख्या असते. म्हणजे आंसर काय आहे, 3. समझला. कोणाला नहीं समझला, आपको समझा. इस तरीके से आपको करना है. आप कहाँ गलती हो गई आपसे तो आप चेक करिए और उसको सुधारिए. समजला. हां, तुम्हाला समजला का नाही विद्यार्थी मित्रांनो, जे रेकॉर्ड क्लास पाहत आहेत. नाही समजला असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करायचं, पुन्हा रिवाइंड करायचं, पुन्हा रिवाइंड करायचं, तेव्हाच तुम्हाला समजेल. ठीक आहे. बघा 9चा पॉवर 6 जसाचा तसा करा, गुणिला 9चा पॉवर 8 दुनी 16, 9चा पॉवर 2 दुनी 4, भागाकारात 9चा पॉवर 13 दुनी 26. ठीक आहे. मग संख्या गुणाकारात आहेत आणि पाया समान आहेत, यांची काय होते, बेरीज होते. मग काय करायचं, 9चा पॉवर 6 अधिक 16 अधिक 4 भागिला 9चा पॉवर 26. मग काय करायचं, 9चा पॉवर हे बेरीज करा, 16 4 20 अधिक 6 26 भागिला 9चा पॉवर 26. हे बेस समान आहेत, यांची काय होते, वजाबाकी. म्हणजे 9चा पॉवर 26 मायनस 26 तर 9चा पॉवर 0. मग कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 येत असेल तर उत्तर काय येणार, 1. समजलं. कुठे चुकला तुमचा, कहाँ 26. इसको कैसे करना है, तो इसको इस तरीके से करना है. दोनों बेस समान आहेत ना, मग यांची होते बेरीज. हा वर गेल्यावर मायनसमध्ये होते, लक्षात ठेवायचं. समजला. हा जर आहे, हा वर गेल्यावर काय होते, मायनस होते. समजला की नाही समजला, नाही समजला. हां, तुम्हाला समजला का बिट्टू, टिट्टू, कोई टिट्टू है, नहीं है. तुम्हारा क्या है, डेमो, डेमो डेमो. ठीक आहे. चला सरजी, तुमचं आन्सर किती आला, नाही आला. व्हेरी गुड. चला बघा इकडे. कल्याणी आहे का कोणी, नाही आहे, आज आली नाही का. अच्छा अच्छा. कावेरी, हां. नर्मदा, गोदावरी, नहीं है.
अच्छा अच्छा, चलो गंगा, गंगा भी नहीं है, जमुना, सब आप आज पूरे गैर नजर है। चलो चलो आगे देखते हैं, देखो a टू द पावर m ह्या सगळ्यांचा काय होणार, गुणाकार होणार, कारण घातांकाचा घात याचा होते गुणाकार, म्हणजे a टू द पावर m गुणिला -5/7 गुणिला -14/5, समजला। आता a टू द पावर, आता याचा काटापिटी करू शकता तुम्ही, 5 5 कॅन्सल, 7 गुणिला 2 मायनस मायनस कॅन्सल म्हणजे प्लस, आणि m गुणिला 2 म्हणजेच काय आहे, a टू द पावर 2m, ट्वाइस m। ओके ठीक आहे, समजला का? हो म्हणा। प्रश्न आहे 9 का पावर 6 गुणिला 9 का पावर 3 गुणिला 9 ब्रैकेट का पावर m बरोबर 729 का पावर 5, तर m बराबर किती, हा प्रश्न आहे, हा लक्ष ठेवा। चलो बताइए इसका। किती बडा पटने काढलास रे, पण चुकीचं आहे ना बेटा, एक असा तावात नको काढू, थोडासा त्याला सॉल्व कर, है ना, हो ना, असं पायता बरोबर एक, मी शॉक होऊन गेलो, हो ना। देखते हैं गणित को सनम। अब देखो इधर, देखो इधर, अब 9 का पावर 6 गुणिला 9 का पावर 3 गुणिला 9 का पावर 0, मैं सॉरी 0 बोलता हूँ 1, और ब्रैकेट में सबका पावर m बराबर 729 का पावर 5। अब मुझे बताइए 729 किसका क्या है, कितना, 27 का, वेरी गुड। चलो 9 का पावर 6 गुणिला 9 का पावर 3 गुणिला 9 का पावर 1 उसका पावर m, ठीक है। फिर हम क्या करेंगे, अब यह 9 आना चाहिए, क्योंकि यहाँ भी 9 है, यहाँ भी 9, तो यहाँ भी 9 आना चाहिए कि नहीं आना चाहिए, फिर वो क्या है, 9 का क्यूब, तभी तो बोलूँ मैं, 9 का क्यूब क्यों नहीं बोले, फिर उसका पावर क्या है 5, समझ में आया, ठीक है। हाँ ए बाबा डिम्पल बघा इकडे, फिर क्या बोलेंगे इसको, ये बेस समान आहे, तर यांची काय होणार, मग 9चा पावर 6 प्लस 3 प्लस 1 त्याचा पावर m बराबर 9 का पावर 3 5 15, फिर इसको ऐड करो, 6 ना 3 9 ने 1 10, उसका पावर m बराबर 9 का पावर 15, फिर 9 का पावर 10 गुणिला m 10m, 9 का पावर 10 गुणिला m 10m, रिदम जमला वाटतं नाही का, है ना, 9 का पावर 10 गुणिला m 10m, 10m हो गया, बराबर 9 का पावर 15, फिर 9 9 समान है, फिर क्या करेंगे, 10m बराबर 15, m बराबर 15/10, तो m बराबर 5 दूनी 10 5 3 15, 5 दूनी 10 5 3 15, m बराबर 3/2, m बराबर 3/2, जमा कि नहीं जमा, एक नंबर जमा है, हाँ इसलिए तो रिकॉर्ड किया हो। चलो अब ये जो क्वेश्चन है इसको सॉल्व कैसे करेंगे, इस तरीके से जैसे मैं कर रहा हूँ, देखो 1024 किसका पावर कितना है, 32 का स्क्वायर, तो 32 का स्क्वायर ऐसे लिखेंगे, उसके बाद में उसका भी स्क्वायर 2 है ना, गुणिला 64 किसका कितना क्या है, 8 का स्क्वायर है, 8 का स्क्वायर, फिर उसका घात 4, 256 किसका क्या है, 16 का स्क्वायर है, उसका पावर 3। अब मुझे बताइए भैया, अब 32 तो किसी का कुछ भी नहीं है, 2 का कुछ तो भी है, 2 का कुछ तो भी है ना,
हाँ 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 ऐसा अपन करेंगे तो 2 दूनी 4 दूनी 8 दूनी 16 दूनी 32। समझ में आया? अब इसको कैसे, अच्छा अगर मान के चलो हम उसको भी ऐसे नहीं आता है तो उसको अपन ऐसे भी कर सकते, 4 8 32, 8 चौ 32 होता है ना, कि वहाँ 16 दूनी 32, ऐसे भी कर सकते हैं, ध्यान में रखो। इसको किसी तरीके भी कर सकते हैं, 16 दूनी 32 भी कर सकते हैं, ठीक है। तो देखो देखेंगे हम, करेंगे हम 16 दूनी 16 गुणिला 2 त्याचा पावर हा 2 आणि त्याचा पावर हा 2 गुणिला 8चा पावर 4 दूनी 8, सॉल्व कर दो ना, 16 का पावर कितना है 6। समझ में आया? अब इसको कैसे करेंगे, 16 का 2, 2 का 2, ठीक है। या फिर अगर इसको ऐसा ना करते हुए डायरेक्ट अपन लिख भी देते, देखो ध्यान में रखो ना, इसको ये थोड़ा गोंदड़ हो जाएगा ज़्यादा। इसको क्या करेंगे, 2 का पावर 5 होता है ना, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 दूनी 4 दूनी 8 दूनी 16, 16 दूनी 32, तो 2 का पावर कितना 5, फिर उसका पावर 2 और ये 2। इस तरीके से करेंगे तो जल्दी सॉल्व हो जाएगा। समझ में आया? फिर क्या करेंगे, 2 का पावर 5 दूनी 9 दूनी 2 का पावर 20, ठीक है। फिर गुणिला, अब ये किसका कितना है, 2 का 3, उसका पावर 8, फिर क्या है ये, यहाँ 2 2 आना चाहिए, ध्यान में रखो। 2 का पावर ये कितना है, 2 दूनी 4 दूनी 8 दूनी 16, म्हणजे 2चा पावर 4, मग हा किती आहे 6, मग 2चा पावर 20 गुणिला 8 3 24 आणि 2चा पावर 6 24। मग आता हे बेस समान आहेत, मग काय होणार, 20 अधिक 24 44, तर 2चा पावर 44 आणि 2चा पावर 24। तर आता हे 2 2 समान आहेत, तर काय होणार मायनस, तर 2चा पावर 44 मायनस 24, तर 2चा पावर किती, 2चा पावर किती, आंसर सही है कि गलत है, बराबर है, ये कुछ गलत हो गया, देखते, बराबर है, ठीक है। ये 2चा पावर 20 हा त्याचा काय आहे आन्सर आहे, लिहून घ्या।